कुठल्याही आमच्या भगिनींवर, माता भगिनींवर अगर बलात्काराचा आरोप कोणावरही करतात तर लगेच तात्काळ आरोपीला अटक करून कारवाई करावी असं सुप्रीम कोर्टची जजमेंट आहे. अगर राज्यामध्ये देशामध्ये एका सगळ्या जणांना तो अगर न्याय लागतो, मग ज्यांची नावं दिशा साल्यांच्या वडिलांनी घेतलेली आहे की ह्यांनी माझ्या मुलीचा सामूहिक बलात्कार करून खून केला, असा अगर आरोप ह्या लोकांवर झालेला आहे तर सुप्रीम कोर्टच्या त्या जजमेंटप्रमाणे अन्य लोकांना जो काही न्याय लागतो तोच ह्या तिघांवर लावावा, एवढीच मागणी सभागृहाने केली. आणि त्या अनुसार गृहराज्यमंत्री आमचे योगेश कदमजींनी सकारात्मक पद्धतीने की सरकार म्हणून आम्ही कोणालाही पाठीशी घालणार नाही, कोणाचेही राजकीय दबाव सहन करणार नाही, अशी भूमिका सरकार म्हणून आम्ही तिथे समोर नोंदवलेली आहे. पण यालाच आपलेच आमदार सत्ताधारी आमदार संजय गायकवाड म्हणतात की आधी दोनदा चौकशी झालेली आहे, या चौकशीतही फार काही मिळेल अशी अपेक्षा नाही. ठीक आहे, ते त्यांचं वैयक्तिक मत आहे. आपण प्रत्येकाला आपलं वैयक्तिक मत आहे, कोणाला किती ह्या केसची माहिती आहे हा संशोधनाचा विषय आहे, म्हणून त्यांना त्यांचं वैयक्तिक मत मांडण्याचा अधिकार आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये एसआयटीने आपल्याला समन्स बजावलं होतं की काही पुरावे असतील तर आपण त्यांच्याकडे जाऊन सादर करावे किंवा माहिती द्यावी, पण आपण तिकडे गेलेला बरोबर. तर तुम्हाला पुढचं मी काय पत्र लिहिलं त्याची माहिती आहे का? सांगितलं माहिती आहे तर द्या माझ्याकडे. तर ती माहिती मी एसआयटीच्या प्रमुखांना अर्धवट माहितीवर तुम्ही प्रश्न विचारता, अर्धवट माहितीवर तुम्ही तुमचं चॅनल चालवता, ह्याच्यावर माझा आक्षेप आहे. हा, कारण का तुम्ही पत्रकार म्हणून सगळ्या गोष्टीची तुम्हाला माहिती असणं हे बंधनकारक आहे. मुळामध्ये एसआयटीच्या प्रमुख म्हणून एसआयटीमध्ये चिमाजी आप्पा नावाचा एक अधिकारी होता, जो चिमाजी आडाव नावाचा अधिकारी होता, तो त्या केसमध्ये इन्व्हॉल्व होता. जेव्हा ती केस झाली आमच्याकडे माहिती आहे की तो त्या केसमध्ये त्यांनी सगळा कव्हरअप करण्यामध्ये मदत करत होता. तर मी एवढेच पत्र लिहिलेलं की बा तुम्ही मला इन्क्वायरीसाठी कोणासमोर बोलवताय, तो जो ज्याच्यावर आम्हाला संशय आहे त्याच्या समोरच आम्ही जाऊन माझी माहिती द्यावी, पुरावे द्यावे, जेणेकरून तो उचलणार आणि आरोपींना देऊन टाकणार. ही माहिती आहे का तुमच्याकडे? अर्धवट माहितीच्या जोरावर मग आपल्या बातम्या चालवणार आणि टीआरपी वाढवणार नेहमीसारखं. पण यावेळेला एक मागणी अशी येते की पहिलं अटक करा आणि मग कारण का सुप्रीम कोर्टचा तो जजमेंट आलेला आहे. म्हणून आपल्याला तरुण पत्रकार म्हणून आपल्याला मी विनंती करतो, थोडा आपला अभ्यास वाढवावा है ना. थोडे कायद्याचा अभ्यास आपणही करावा. आम्ही पण तरुण राजकारणी म्हणून जेव्हा आम्ही सभागृहात आलो तेव्हा आम्ही कायदे, नियम, आयोग सगळ्याचा अभ्यास केला, जेणेकरून सभागृहामध्ये किती बोलायचं काय हे आम्हाला कळतं. प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने थोडा कायद्याचा अभ्यास केला. आता ज्याचा उल्लेख मी सभागृहामध्ये केलं की बाबा जजमेंट आहे सुप्रीम कोर्टचं, कोणावरही अगर विनयभंगाचा किंवा बलात्काराचा आरोप झाला किंवा कोणावरही होईल तर पहिल्या त्याला अटक करायला लागतं आणि त्याची चौकशी करायला लागते. अगर अन्य लोकांना तो न्याय लागतो तर मग ज्यांची 3 नावं काल दिलेली आहेत तिच्या वडिलांनी, दिशा साल्यांनी, मग त्यांना अटक करून चौकशी करावी असं सभागृहाने गृह खात्याच्या राज्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे. त्यानुसार ते निर्णय घेतील. अटक केली जाईल, कायदा आहे, कायद्यानुसार तिथे आहे. तर त्याचा हा प्रश्न तुम्ही पायतर बाजून साठवून ठेवा, योगेश कदमजींना विचारा, तुमच्या जवळचे आहेत. स्पष्ट आहे ना, स्पष्ट आहे. कारण का देशामध्ये आपला देश आपला कायद्याने चालतो आणि कायद्यानुसार अगर तुम्ही उर्वरित लोकांना एक कायदा लावत असाल आणि एकाच व्यक्तीसाठी अगर कायदा मोडून करते, पण माता भगिनींबद्दल आमच्या लाडक्या बहिणींनी आमचं हे राज्य आणलेलं आहे म्हणून त्यांना सुरक्षा देणं हे आमचं काम आहे. म्हणून असे जे काही चित्रपटामध्ये शक्ती कपूर जसे असतात ना, ते अगर इकडे तिकडे अगर फिरत असतील ना कलानगर आणि या परिसरामध्ये, त्यांना तात्काळ अटक करायला पाहिजे. माता भगिनींना सुरक्षित वाटलं पाहिजे. 10 मिनट के लिए स्थगित की गई है दिशा सालन के मुद्दे पर. काफी अग्रेसिव आप लोग वहाँ पर नजर आए सदन में. हमारा सब लोग का मुद्दा इतना ही था. हमारे अमित साटम जी जो हमारे एमएलए है बीजेपी के, उन्होंने ये विषय उठाया. उन्होंने ऐसी मांग की है कि कल दिशा सालियान के पिताजी ने जो एक क्रिमिनल एफिडेविट पिटीशन दाखिल किया है, उसके अंदर जो उन्होंने नाम लिए हैं 3 जनों को, तो उनकी चौकशी होनी चाहिए, इंक्वायरी होनी चाहिए.
उनको विश्वास बैठ गया है कि उनके बेटी का गैंगरेप करके उनके ऊपर मर्डर हुआ है, ऐसा उनका विश्वास बैठ गया, जो उन्होंने सब जगह टीवी पे कहा है। तो उसके अनुसार सरकार ने उसका दखल लेना चाहिए और कार्रवाई करना चाहिए। इतनी भूमिका सभागृह ने सरकार के सामने रखी है। एसआईटी को लेकर आपके कुछ कंसर्न हैं जो जांच अधिकारी तो हैं, अभी उनको आप एक साल का प्रश्न वापिस पूछ रहे हैं। आप नहीं, लोग को लेकिन जब मुद्दा दोबारा जब याद आता है, जब जब आपको कोई बोलता है, वैसे वैसे आप लोग हम लोग को सवाल पूछते हैं। मैं एक साल पहले जब एसआईटी गठन हुई थी तभी ही मैंने बोला था कि ये एक चिमाजी आड़ाव नाम का जो अधिकारी है वो गलत है, वो केस में कवर अप में इन्वॉल्व था, ऐसा मेरी मालूमात है। उसको एसआईटी में मत रखिए, ऐसे मैंने खुद मुंबई सीपी को और अन्य लोगों को पत्र लिखा था। अब उस बारे में अगर आपको लेट मालूमात हुआ तो मेरी गलती नहीं है। जी, सबसे बड़ा सवाल ये कि जिस संघ सतीश सर ने रिट पिटीशन फाइल की सीबीआई जांच की मांग की है। हाई कोर्ट मॉनिटर्ड सीबीआई जांच। लेकिन आपकी सरकार पर इतनी पावर है कि आप लोग इसको एट अर्जेंट आप सीबीआई की मांग कर सकते हो, सीबीआई जांच कर सकती है। तो क्या आप कोर्ट का आदेश का वेट करेंगे कि खुद ही सरकार इसको ऑर्डर करेगी सीबीआई? वो अभी हमारे सरकार के प्रमुख क्या निर्णय लेते हैं वो आप उनको पूछना चाहिए। आरोप काफी गंभीर है। रेप के चार्जेस में आप कह रहे हैं कि पहले उनको गिरफ्तार किया जाए फिर क्योंकि सुप्रीम कोर्ट का कानून वैसा कहता है। सुप्रीम कोर्ट का जजमेंट है, जिसके ऊपर भी रेप का चार्ज हो, आरोप हो, उसको तुरंत पहले अरेस्ट करना चाहिए और फिर उसकी इंक्वायरी करनी चाहिए। देश भर में ऐसा ही कानून है, एक व्यक्ति के लिए तो वो कानून बदल नहीं सकते ना। हाँ, कारण का तो अगर आमदार असेल तो दबाव आजही आणू शकतो। तेच दिशा साल्यांच्या काल वडिलांनी सांगितलेलं आहे की आमच्यावर दबाव आणला गेला, किशोरी पेडणेकरला आमच्याकडे पाठवलं गेलं, त्यांच्याकडून राजकीय दबाव होता। मग असा व्यक्ती अगर आमदार असेल तर उद्या तो कुठल्याही पद्धतीने काही प्रयत्न करू शकेल। म्हणून अशा कलंकित व्यक्तींना नैतिकतेच्या आधारावर, आता नैतिकता किती आहे हे आम्हा लोकांना विचार, आम्ही 39 वर्ष राहिलेलो आहे, नैतिकतेचं न पण नाही आहे तिथे, पण अपेक्षा ठेवायची आपण थोडी, आशावादी राहायचं की नैतिकतेच्या आधारे असं का येऊन बोलत नाही आदित्य ठाकरे? चल बाबा माझं नाव आलंय, माझ्यावर आरोप झालाय, जोपर्यंत माझ्यावर आरोप क्लिअर होत नाही तोपर्यंत मी आमदार म्हणून राहणार नाही। वारंवार हे नितेश राणे आणि सगळेजण वारंवार येत आहेत, माझ्यावर आरोप करतायत। चला एकदाच हे सगळे आरोप मी स्पष्ट करतो, क्लिअर करतो। मी 8 जून रात्री कुठे होतो, 13 जून रात्री मी कुठे होतो, मी दिशा साल्यांना ओळखतो की नाही, ती त्या दिवशी माझं टावर लोकेशन काय होतं हे सांगून टाकावं ना। माझं म्हणणे वारंवार आरोप होत आहेत, 2-3 वर्षापासून आरोप होत आहेत, आपण का तो काळा ठपका लावून घेतो ह्याचा विचार आदित्य ठाकरेंनी कुठेतरी केला पाहिजे। ह्याच्यातून पळवाट काढून उपयोग नाही आहे। शेवटी एक खून आणि बलात्कार आणि खून झालेला आहे, त्या मुलीला न्याय देणं हे आमच्या सगळ्यांचं काम आहे। हे काय राजकीय मुद्दा नाही आहे। आपल्या घरातली एक मुलगी, तिच्यावर अत्याचार होऊन तिचा खून झालेला आहे, तर मला असं वाटतं की त्यांना वाटत असेल की कोण त्यांना टार्गेट करताय तर त्यांनी बाहेर येऊन स्पष्टता द्यावी ना, पळतात कशाला आहे। काल मी बघत होतो तुमचे सगळे चॅनलवाले कधी नेहमी तावातावानी बोलणारे भास्कर जावदे पळवत होते, आमचे सुनील प्रभूजी कानावर फोन लावून न वाजणारा फोन कानावर लावत होते आणि कुठेतरी बाकीकडे निघून जात होते। पळतात कशाला आहे, पळतात का? येऊन सांगा ना काय नितेश राणे खोटं बोलतोय, बाकी हे सगळे खोटं बोलतात, दिशा साल्यांचे वडील खोटं बोलतात, सांगून टाका, विषय क्लिअर करून टाका। आम्ही माफी मागतो ना महाराष्ट्राची, त्यांची माफी मागू। Do you believe that the evidences were hampered during the Mahavikas Aghadi government? The CCTV footages were deleted at the residence. No, I don't believe. It's the fact. That is something that I need to be proven wrong about. Why was there a difference in the postmortem report? Yesterday her pictures were displayed everywhere. According to the postmortem report, she had fallen down from the top of the building. She fell down. She had cracks on her skull. She had injury marks on her face. Yesterday all of us saw the pictures. Why weren't there any injury marks on their face if she had fallen down from such a height? But means there was certain cover up that was done. Most of you were covering during those times also. You must be remembering, for 72 days CBI was not allowed to come in. They were stopped at the airport. They were not allowed to enter the state also. Why is there a cover up? I am saying if it is a clear case of suicide, let the truth come out, no?
नितेश जी, आप मंत्री भी हैं, आप यहाँ पर आप मंत्री भी हैं, क्या मेरे को याद दिला रहे, क्या बता रहे? आईओ को चेंज करने को लेकर आप ये वाली बात सीएम के सामने जो उठाई? मैंने पत्र लिखा है बाबा, मैंने पत्र लिखा है। नितेश जी मैं जब भी मंत्री नहीं था तभी पत्र लिखा है। तो मुझे ऐसा मालूम लगता है कि अगर फ्री एंड फेयर अगर इन्वेस्टिगेशन होना हो एसआईटी का, तो उन्होंने जो कोई कलंकित लोग हैं उनको उधर रहना बराबर नहीं है ना, उनको निकालना चाहिए। नितेश जी, डे 1 से आप बोल रहे हैं कि ये सुसाइड नहीं बल्कि मर्डर है। मर्डर। आपके हिसाब से सर क्या कौन मास्टरमाइंड है, कौन बड़े लोग हैं जो अरे अभी और 3 नाम उसके पिताजी ने लिए, आदित्य ठाकरे, सूरज पंचोली, डिनो, उसके पिताजी ने नाम लिए। तो भी आप बोलते कौन मास्टरमाइंड है? कौन होएगा मास्टरमाइंड? कौन होएगा ना? आज क्यों सेल्फ यस्टरडे द फादर हैज टेकन नेम्स। अब और आपको क्या चाहिए प्रूफ? उसमें ना नितेश राणे ने नाम लिया है ना किसी और ने, उसके पिताजी ने नाम लिया है। जिसने अपनी बेटी खोई है ना, उसके पिताजी ने नाम लिया है। rather than chasing me or chasing us, you should find where is he? Where is Aditya Thackeray? Why is he not answering from last night? Why is he not coming in front of the public? Why isn't the Uddhav Thackeray family coming out and saying ये मेरे बेटे के ऊपर जो एलिगेशन लगे हैं ये गलत है? क्यों नहीं हम लोग को प्रूव रॉन्ग कर रहे? आप ढूंढना चाहिए, थोड़ा भाईकाला में जाइए। नितेश जी रानी का बाग है वहाँ, अब गलत जगह ढूंढते इसलिए आपको मिलता नहीं है आदमी। इस मुद्दे पर कई आदमी नहीं मतलब नितेश जी, इस मुद्दे पर उद्धव ठाकरे कुछ साल पहले कह चुके कि मेरे बेटे को जानबूझकर फंसाने का प्रयास भारतीय जनता पार्टी द्वारा। वेरी गुड। पॉलिटिकल आरोप नहीं है, उसके खुद के पिताजी भी अभी गलत बोल रहे हैं क्या? प्लस अभी कल किशोरी पेडनेकर ताई ने किधर तो फोनो देते हुए कहा है कि उसके माँ बाप ने पैसे मांगे। आप पढ़िए उनका, सुनिए उनका फोनो है। तो वो भी एक केस दायर करना चाहिए कि ऐसे उसके माँ बाप के ऊपर क्यों आरोप कर रहे हैं लोग। वो क्या कर रहे थे पेडनेकर किशोरी पेडनेकर किसके पार्टी की मेयर है थी? तो उद्धव जी को अगर लगता है हम लोग सब लोग पॉलिटिकल आरोप कर रहे हैं, तो फिर उन्होंने राणे साहब को क्यों फोन किया और बोला कि मेरे बेटे को बचाओ? इसमें खुद नारायण राणे साहब को फोन किया था, एक नहीं 2 बार किया था। आपको भी 2 बेटे हैं, मेरे बेटे से कुछ हुआ रहेगा गलती तो उनको बचा लो। आप गुहार लगाई थी राणे साहब, पूछिए राणे साहब को। राणे साहब ने ऑन रिकॉर्ड कहा है मैं उन्हीं का बेटा हूँ। सर आता आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे, सातत्याने आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय। हे सगळं प्रकरण जे आहे ते आम्ही कोर्टात पाहू असं आदित्य हो, ठाकरे चांगली गोष्ट आहे ना, कोर्टातच पाहायची आहे। आम्हाला नका उत्तर देत बसू, तुम्हाला जास्त त्रास नाही देणार। तुम्हाला जे बोलायचंय कोर्टात सांगा की दिशा सालेंचे वडील पण आता खोटं बोलतायत, ज्यांची मुलगी गेली आहे ना ते वडील पण आता खोटं बोलतायत। सांगून टाका कोर्टात, आम्हाला काय। नितेशजी चल ना बाबा। प्रयत्न जे आहेत राणे साहेबांना काय उद्धव ठाकरेंनी अरे बाबा ह्या जुना विषय आहे, तुमचा अभ्यास फार बेकार आहे, एकदम अवघड विषय आहे। जरा नव्याने मुद्दा असा आहे उदय की त्या राणे साहेबांना जेव्हा तुला माहिती आहे मालवणी पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला इन्क्वायरीसाठी बोलवलेलं, तेव्हा राणे साहेबांनी ऑन रेकॉर्ड इथे सांगितलेलं की उद्धवजींचे 2 वेळा फोन तेव्हा राणे साहेबांना आलेले की तुम्हालाही 2 मुलं आहेत, माझ्या मुलाकडून काय झालं असेल तर त्याला वाचवा, मदत करा, असं ऑन रेकॉर्ड सांगितलं होतं। नारायण राणे साहेब पण बोलतील याबद्दल। आदित्य ठाकरे आता परत 1 वर्षांनी परत विचारणार का तू? आदित्य ठाकरे आता राजभवनामध्ये प्रतिक्रिया देत होते बाहेर, राजभवनाच्या बाहेर। ते म्हणतात की 5 वर्षा अगोदरची घटना आहे, सातत्यानं घटना 5ची असून दे का 25 वर्षाची असून दे, त्या मुलगीला न्याय भेटला पाहिजे ना। मग येऊन सांग ना सगळ्यांना की बाबा तिच्या वडील पण खोटं बोलतात। 8 जूनला तू कुठे होतास याचा कॉल रेकॉर्ड दाखवून, मोबाईल टॉवर लोकेशन दाखवून दे। ओपन अँड शट केस आहे, ओपन अँड शट केस आहे। चला, थँक्यू।